सोहम गोराणे तो इथे येऊन त्याची कला सादर करणार आहे. तुम्ही मात्र प्रेक्षक हो, मायबाप रसिक हो, अंदाज बांधा त्याचं वय किती येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सोहम. आता यानंतर त्याचे बाबा आणि ते दोघ जण म्हणजे सोहम आणि त्याचे बाबा अर्थात जुगलबंदी होईल दोघांमध्ये. ते सगळे ते मकरंद काका आणि मुग्धा मावशी उभे राहिले तिथे. हा थांबतच नाहीये. अरे तुझे केवढे हात ते आणि तो केवढा तबला. मला असं वाटते कोणीतरी असा हे अख्ख्या विश्वाची भ्रमण करतोय आणि असा तका 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 वाजवत चाललाय. तो तू आहेस बरं का रे. ए सोहम, तुला माहितीये का तू काय करतोयस? फार कमी लोकांना माहिती असतं पण तुला माहित नाहीये. तबल्याची उंची त्याच्याशी पण तुला खरंच तबल्याची उंची जास्त आहे. पण मी तुला सांगतोय सोहम, ऐकतोयस का? नाही वाजव तू, कारण का आता काहीच तुला कोणीच थांबवू शकत नाही. तुझं पाऊल तर म्हणजे आता काय कोण मागे खेचते बघतो मी. पण हे एक मिनिट मला विचारायचंय, म्हणजे जरा आम्हाला सांग ना, म्हणजे हे 3.5 वर्ष करेक्ट मी ऐकलं होतं ते वय, आणि तो अगदी म्हणजे आज नाही शिकलाय, म्हणजे तो त्याच्याही आधी शिकलाय. या मागे एक कथा आहे सर, हे सांगतील. हे सोहमचे बाबा. नमस्कार. नमस्कार. सोहम 8व्या महिन्यापासून वाजवतोय आणि 9व्या महिन्यापासून त्याने तालच वाजवलाय. मी ज्यावेळेस तबल्याचे क्लासेस वगैरे घेतो तर तो माझ्या मांडीवरच बसलेला असायचा आणि अचानक एक दिवस तो, मी मुलांना सांगतो अशा पद्धतीने नाव वाजवा, तर एक दिवस त्यानेच डायरेक्ट नाव वाजवला. काय तो क्षण असेल रे, बाप रे. आणि 9व्या महिन्यात त्याने आमच्या वारकरी संप्रदायाचे मध्ये जे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या भजनाने सुरुवात होते, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तर धिंदा गदा ग धिंता कदा हा बोल त्याने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा वाजवला 9व्या महिन्यात. कारण आम्ही त्याला माऊलींचा प्रसाद मानतो. खरंच म्हणजे मला असं वाटतं काही गोष्टी या जगात येतात त्या आपण जसं म्हणतो काही स्वयंभू आहे दैवत, तर मला असं वाटतं हा स्वतःचा एक ताल होऊन आलेला आहे. ज्याला कल्पना नाहीये, ज्याला काही माहित, त्याच्याबद्दल सगळे बोलतात आणि तो गुंग आहे, वाजवतोय, त्याला माहितच नाहीये. आणि त्याने माहितीये मला आधी सांगितलं मी चांगला वाजवीन, मला एक काम करशील का, मला एक गोष्ट देशील का? म्हणलं हो, कुठली? त्याला विचारूया आपण. ए सोहम, ऐक ना, तुला काय हवंय आता? मोठ्याने बोल. चिंगम. एवढी छोटीशी गोष्ट हवी आहे त्याला हे वाजवण्यामध्ये. ज्या माऊलीच्या पोटी हा जन्माला आलाय त्या माऊलीला विचारूया काय वाटतं. खूप भरून आले आणि
असं वाटतं की ही पहिली कॉम्पिटिशन असेल की तिकडे 3.5 वर्षाचा सोहम आणि 78 वर्षाचे राजूबाबा शेख असे 2 पार्टिसिपेट आहेत. ही विश्वातली सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन असेल आणि ती आहे आणि ती होणार. एक विचारते, तो पोटात असताना पण तबला वाजवत होता का? हो, वाजवायचा ना. नक्की. मला वाटलं मला भास व्हायचं ते आणि ते प्रत्येक आईला होतात. पण एवढंच की ते जे भास व्हायचे ते तालात व्हायचे. मी ऐकलं होतं मिरॅकल्स होतात, पण आज बघतीये समोर. आता काय पदकं तुम्ही देणार आहात ते मला तुम्ही सांगा. आधी मी मुग्धाला विचारतो, मुग्धा किती पदकं देशील तू याला? बापरे, त्याला मेडल्स मध्ये काही इंटरेस्ट नाही, च्युइंगम हवेत त्याला, पण तरीही मी त्याला 8 पदकं देईन. 8 पदकं मुग्धाकडून मिळाली. मकरंद सर, तुम्ही किती पदकं द्याल त्याला? गॉंग वाजवलेलं आहे.